सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन आणि सायली हनीमूनमध्ये आलेले असतात आणि लगेच फोटोग्राफर अर्जुन आणि सायलीला म्हणतो की तुम्ही तर आयडियल कपल दिसता आणि मेड फॉर इच अदर आणि इथला प्रत्येक हनीमूनमधला कपल माझ्या कॅमेरामधून फोटो काढतोय कारण मी स्पेशल हनीमून फोटोग्राफर आहे. तर अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमच्या कॅमेरामधून हनीमून स्पेशल फोटो काढता. तर तो कॅमेरामन म्हणतो की हो. तर लगेच अर्जुन म्हणतो की मग आम्ही सुद्धा काढू आणि अर्जुन आता सायलीकडे येतो. तर सायली म्हणते की अहो असं काय करताय अर्जुन सर, आत्ताच तुम्ही नाही म्हटले होते ना आणि फोटो काढायची आपल्याला काय गरज आहे. अर्जुन म्हणतो की अहो प्रत्येक हनीमून कपल यांच्याच कडून फोटो काढतो आणि मग आपण तो फोटो घरी दाखवूया ना. आणि लगेचच अर्जुन त्या फोटोग्राफरला म्हणतो आम्ही रेडी आहोत आणि लगेच अर्जुन आणि सायली फुलांनी सजवलेल्या त्या कामानी समोर बसतात. तर तो फोटोग्राफर म्हणतो की सर अजून थोडेसे जवळ या ना. तर अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात आणि लगेचच फोटोग्राफर अर्जुनला सायलीच्या खांद्यावर हात ठेवायला सांगतो आणि सायलीला तिचे डोके आता अर्जुनच्या खांद्यावर टेकवायला सांगतो आणि हा स्माईल करताच आता तो फोटोग्राफर अर्जुन सायलीचा सगळ्यात सुंदर असा फोटोशूट काढतो. त्यानंतर फोटोग्राफर म्हणतो की सर तुम्ही पाठीमागून या आणि मॅडमच्या गळ्यात हात टाका. पटकन अर्जुन हा पाठीमागे जाऊन हा गळ्यात हात टाकतो आणि फोटोग्राफर फोटोशूट करतो. तर आता तन्वी ही अर्जुन आणि सायलीकडे बघून तन्वीचा मोठा जळफळाट झालेला असतो. विचार करत तन्वी म्हणते की किती रोमॅन्टिक आहे हे सगळं. तन्वी म्हणते की तिथे तर खरं मी आणि अर्जुनने असायला हवं होतं. आता फोटोग्राफर अर्जुनला खाली बसावयास सांगतो आणि आता नंतर फोटोग्राफर अर्जुन आणि सायलीला एकमेकांच्या मिठीत येण्यासाठी सांगतो आणि फोटोशूट करतो. तर आता तन्वीचा मोठा जळफळाट होऊन तन्वीला सायलीऐवजी तीच अर्जुन बरोबर असल्याचे स्वप्न तन्वी बघते आणि आपण सुद्धा अर्जुन सोबत फोटो काढत असल्याचे आता तन्वी स्वप्नात बघताच तन्वी खूप खुश झालेली असते. तर आता फोटो काढून अर्जुन आणि सायली तेथून निघून जातात. तर तन्वी भानावर येत तन्वीला मोठा धक्का बसतो. तन्वी विचार करत म्हणते की अर्जुन जर सायलीला लग्न करून घेऊन आला नसता तर तिच्या जागी मी असते. आणि राग घेऊन तन्वी म्हणते की सायली तुला याची खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. तर आता अर्जुन आणि सायली एका रोमॅन्टिक पॉईंट्सवर येतात आणि खोल दरीमध्ये धुके पसरलेले असते आणि सायली त्या सौंदर्याकडे बघत आता हरवून गेलेली असते आणि अर्जुन हा सायलीकडे. तर आता अर्जुन प्रेमाने सायलीकडे बघत असतो आणि अर्जुनच्या मनात आता सायलीचे बोलणे आठवते. सायलीने म्हटलेले असते की सर कुठलेही नाते असले लग्नाचे असो किंवा नसो त्यात प्रेम महत्त्वाचे. आणि आता कमी साखरेची कॉफी जर यांना दिली तर यांचा मूड चांगला होतो आणि सायली खरंच आपल्यावरती प्रेम करत असल्याचे आता अर्जुनला जाणवू लागते. पार्टीमध्ये सायलीने आपल्या बोटामध्ये कशी रिंग घातली हे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली हे घरी येतात. तर रूममध्ये येताच अर्जुन म्हणतो की मिस सायली मी आज खूप दमलोय आणि लगेच अर्जुन आता कॉटवर झोपतो आणि म्हणतो की मिस सायली आज मी कधीच एवढा दमलो नव्हतो एवढा दमलो. तर हसतच सायली म्हणते की पण मला खूप प्रसन्न वाटतंय सर आणि आजपर्यंत मी कुठेही सहलीला गेले नव्हते आणि आज चक्क माथेरान बघितलं. बरं झालं आपण या रूममध्ये घुसमटत बसत नाही राहिलो. तर लगेचच अर्जुन म्हणतो मिस सायली तुम्ही कुठेच ट्रिपला गेला नव्हतात का. सायली म्हणते की अहो सहलीला जरी जायचं म्हटलं तर वेगळे पैसे भरावे लागत होते ना आणि ते पैसे कुठे होते आमच्याकडे. आणि मग मी मधुभाऊंना सांगायचेच नाही की आमची सहल चालली आहे म्हणून. सायली म्हणते की पण आज मला खरंच खूप मज्जा आली आणि मला काय वाटतं सर प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी माथेरान बघायलाच हवं. तर लगेच अर्जुन म्हणतो की थँक्यू माथेरान आणि ब्युटी आज तुमच्यामुळे सायलीचा मूड एकदम छान झाला. तर लगेचच खुश होऊन सायली म्हणते की मी हातपाय धुवून येते. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि सायली जाते. इकडे आता चैतन्य हा घरी आलेला असतो आणि लगेच चैतन्य साक्षीला नारळ पाणी प्यायला देतो. साक्षी म्हणते की किती काळजी घेतोस रे माझी आणि आज तर मला चक्क नारळ पाणी प्यायला दिलं आणि माझ्यासाठी महत्त्वाची मीटिंगही तू काय कॅन्सल केली चैतन्य. साक्षी म्हणते की पण अर्जुनला जर कळलं तर त्याला काय वाटेल तो चिडेल तुझ्यावर. चैतन्य म्हणतो मी मीटिंग कॅन्सल नाही केली फक्त प्रॉस्पॉन्ड केली आहे साक्षी. साक्षी म्हणते की माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात चैतन्य काही प्रॉब्लेम्स नाही झाली पाहिजे. तर आता इकडे अर्जुन हा सायलीला घेऊन पुन्हा नदीकाठी फिरायला येतो आणि पुलावरून जात असताना अर्जुन पुन्हा फोटो काढू लागतो. सायली म्हणते काय करताय सर काल एवढे फोटो काढून झालेत ना आपले.
तर सायली म्हणते की आज आपण कुठलेही फोटो काढणार नाही बरं का. आणि अर्जुन सायली पुढे पुढे जाऊ लागतात. तर एका जंगलाच्या वाटेवरून सायली ही पटकन आता नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेकडे येऊ लागते. आणि लगेचच त्या नदीमध्ये खूप साठलेले पाणी असते आणि ते निसर्ग सौंदर्य बघून सायली खूप खुश होते. पण आता अर्जुन मात्र पाठीमागेच राहिलेला असतो आणि सायली त्या नदीच्या काठावरती उभी राहून त्या पाण्याकडे बघत असते. तेवढ्यात पाठीमागून तन्वी आता सायलीचा पाठलाग करून झाडाच्या आड सायलीला बघत असते. आणि त्यानंतर आता सायली ही एका दगडावर उभी राहते आणि पाण्याकडे बघू लागताच त्या दगड घसरतो आणि सायली ही पाण्यात पडू लागते. आता तन्वीला खूप हायसे वाटते आणि सायलीचा तोल जाऊन सायली पडत असताना पाठीमागून अर्जुन तिथे येतो आणि सायलीचा हात धरत सायलीला आपल्याकडे ओढतो आणि प्रेमाने सायली ही अर्जुनच्या मिठीत आलेली असते. एकटक नजरेने अर्जुन आता सायलीकडे बघू लागतो आणि त्याच वेळेस गॉगल काढलेल्या तन्वीचा मोठा जळफळाट होतो. आणि आता सायली ही प्रेमाने अर्जुनच्या मिठीत आलेली असते. तर हसतच अर्जुन सायलीच्या पाठीवर हात ठेवतो. त्यांच्याकडे बघत तन्वी म्हणते की अरे तुमचा रोमांस आता बंद करा रे, इथे माझा भुकेने जीव चाललाय. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली एका ठिकाणी येतात. तर सायली ही बाकावर बसते आणि प्रेमाने अर्जुनला आता सायलीला आपण घोड्या वाजून कशी हॉर्स रायडिंग केली, तर प्रेमाने आता आपण कसे फोटो सेशन केले ते सर्व अर्जुनला आठवते. आणि अर्जुन आता लगेच सायलीकडे बघून सायलीचा फोटो काढतो. तर सायली आता खूपच खुश झालेली असते. तर आता आपण कसे प्रेमाने अर्जुनच्या मिठीत आलो आणि त्याचा स्पर्श आता सायलीला आठवून सायली ही खूप रोमॅन्टिक आणि खुश झालेली असते. तर आता सायलीचे लक्ष समोरच असलेल्या देवळाकडे जाते आणि सायली म्हणते की सर ते बघा किती छान देऊळ आहे. तर अर्जुन म्हणतो की आपण देवळात जाण्यासाठी कुठे आलो सायली. तर सायली म्हणते की कुठं जायचं ना हे मी ठरवणार आणि चला चला. तर आता तेवढ्यात कल्पनाचा सायलीला फोन येतो आणि खुश होऊन सायली म्हणते की बोला आई, आणि इथली हवा खरंच खूप सुंदर आहे, प्रदूषणसुद्धा नाही आहे. तर हसतच कल्पना म्हणते की म्हणूनच मी माथेरान सिलेक्ट केलं. तर लगेचच कल्पना म्हणते की तुम्ही खुश आहेत ना आणि कुठे फिरताय. तर सायली म्हणते की हो आम्ही खूप खुश आहे आणि बाहेरच पडलोय. तर सायली म्हणते की आई तुम्ही औषधं घेतली का. तर कल्पना म्हणते माझं सोड ग. तर लगेचच सायली म्हणते की आई आम्ही इथे एका देवळाजवळ आलोय, पण तुमचा मुलगा म्हणतोय की आपण हनीमूनला आलोय आणि देवळात का जायचंय. तेव्हा कल्पना म्हणते की ते बघू त्याच्याकडे. तर लगेचच अर्जुन म्हणतो की हा मम्मा बोल, मी फोन स्पीकरवरच आहे. तर कल्पना म्हणते की अर्जुन सायलीला देवळात काय नाही जाऊ देत. कल्पना म्हणते की हे बघ अर्जुन तुझी मनमानी अजिबात चालणार नाही, तुला निमूटपणे सायलीचं ऐकावंच लागेल. तर लगेचच अर्जुन म्हणतो की ओके फाईन मामा. तर कल्पना म्हणते की देवाकडे साकडं घाला, तुमचा संसार छान फुलू दे आणि लवकरात लवकर मी आजी होऊ दे. तर अर्जुन आता लगेच अवाक होतो. तर अर्जुन म्हणतो हो मम्मा आणि फोन कट करतो. तर सायली म्हणते जाऊयात ना आता आपण. तर अर्जुन म्हणतो हो चला. तर आता अर्जुन आणि सायली जातात. पाठीमागून तन्वी येते आणि म्हणते की हे दोघं सकाळी मंदिरात जात आहेत, हा कसला हनीमून आहे. तर आता इकडे कल्पनाने फोन ठेवताच इकडे अस्मिता आणि पूर्णा आजी कल्पनासमोर आलेले असतात आणि कल्पनाचे बोलणे आता पूर्णा आजीने ऐकलेले असते. रागाने पूर्णा आजी कल्पनाला म्हणते की तू माझ्या नातवाला फिरायला पाठवलंस, मी काहीच बोलले नाही, पण आत्ता तू जे म्हणालीस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. पूर्णाजी म्हणते की अगं ज्या मुलीला मी माझी नात सूनच मानत नाहीये त्या मुलीकडून तू नातवंडाची अपेक्षा कशी करतेस कल्पना. पूर्णाजी म्हणते की तू अर्जुनची आई आहे म्हणून मी तुला काही गोष्टी कळू देत नाहीये, पण तू माझी सून आहे हे विसरू नकोस. पूर्णाजी म्हणते की तू त्या मुलीला प्रोत्साहन देऊ नकोस कल्पना, नाहीतर मला कठोर पावलं उचलावे लागतील. तर पूर्णाजी रागाने म्हणते की विमल माझ्या रूममध्ये कॉफी घेऊन ये, मला आता इथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही. आणि रागाने पूर्णाई निघून जाते. तर अस्मिता म्हणते की विमल मलासुद्धा कॉफी घेऊन ये. तेव्हा रागाने कल्पना ही अस्मिताकडे बघते. तर आता इकडे अर्जुन आणि सायली देवळात आलेले असतात. तेव्हा देवाला नमस्कार करून सायली म्हणते की देवा मधुभाऊची लवकर सुटका होऊ दे आणि अर्जुन सर खूप मेहनत घेतात, त्यांच्या मेहनतीला फळ मिळू दे. तर लगेच सायली अर्जुनला म्हणते की चला. तर अर्जुन म्हणतो येतोच मी. आणि अर्जुन पुन्हा मंदिरात येताच अर्जुन म्हणतो की सायलीने सगळ्यांसाठी हॅपीनेस मागितले असेल आणि स्वतःसाठी दुःख मागितले असेल, पण प्लीज त्यांना हे देऊ नकोस देवा. तर यावरूनच अर्जुनचे सायलीवरचे असलेले अफाट प्रेम समोर आलेले असते आणि सायलीचे हॅपीनेस हेच खरं अर्जुनचं प्रेम असतं हे आता समोर आलेलं असतं. तर आता कल्पनाने अर्जुन आणि सायलीकडे आजी होण्याची गुड न्यूज मागितलेली असते. तर आता प्रेमाने कसे अर्जुन सायली एकत्र येतात आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बदलून कसे लग्न
खऱ्या लग्नाच्या प्रेमात पडतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.